ज्यांच्या आंदोलनाच्या नंतर, अथक प्रयत्नांच्या नंतर आज महाराष्ट्रामध्ये हा हैदराबाद गॅझेटियरचा GR लागू झाला। मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। एक आकडेवारी समोर आली महाराष्ट्राच्या समोर। या आकडेवारीमध्ये असं दिसतंय की केवळ 594 अर्ज करण्यात आले। अर्जांच्या बद्दलची ही संख्या खूप कमी दिसतेय, ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रमाणात। तुम्हाला काय वाटतं, काय कारण असावं की हा निरुत्साह आहे? दादा काय GR निघाला, परंतु हे सरकार जाणून बुजून करतंय आणि अधिकारी पण जाणून बुजून करायला लागले। 2 सप्टेंबरला GR निघाला, तो मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, नाचणार आहे। एवढं क्लिअर करतो मी तुम्हाला की कोणाला काय म्हणायचं म्हणू द्या, कोणाला काय गैरसमज पसरायचा तर पसरू द्या, परंतु मराठवाड्यातला सगळा मराठा एक ना एक दिवस तुम्हाला सगळा कुणबी ओबीसी आरक्षणात गेलेला दिसणार आहे। जळणाऱ्याची संख्या मराठ्यांवरती भरपूर आहे, हे खरं आहे, परंतु आमचं आधी हक्काचं आरक्षण असल्यामुळे आम्हाला मिळणार आहे। राहिला विषय सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या दिरंगाईचा, तर हे खरं आहे की ते जाणून बुजून करतायत। ठीक आहे, आम्ही काही गोष्टी मान्य केल्या, हे IBN लोकमतला मी जाहीरपणानं सांगतो की सरकारनं त्यावेळेस सांगितलं की बाबा आता अतिवृष्टी मराठवाड्यात झाली, थोडा वेळ दिला तर चांगलं होईल। आम्हाला वाटलं चला ठीक आहे ना, हरकत नाही, आमच्याच मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे, अतिवृष्टी पण मराठवाड्यात झाली तर आपण थांबलं पाहिजे। त्याच्यात त्या निवडणुका लागल्या आणि ते सरकार सगळं त्या निवडणुकाच्याच नादी लागून गेलं। याच्यात खरी गोम कुठं झाली की यांनी गाव लेवलवरती समित्या गठीत करू म्हणले होते विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचा शब्द आहे की मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना गॅझेटियर प्रमाणे जो GR काढला त्या प्रमाणे आरक्षण मिळणार। त्याच्यामुळे आम्ही बिनफिकीर राहिलो आणि बिनफिकीर आहे सुद्धा, त्याचं काही असण्याचं किंवा गैरसमज असण्याचं काही कारणच नाही। आता अर्ज का कमी गेले तर याचं मूळ कारण असं आहे की जर मराठा समाज अर्ज घेऊन गेला गॅझेटियर प्रमाणे तर तहसीलदार आणि SDM मध्ये आम्हाला सरकारचे आदेश नाहीये, मग अर्ज करायचे कुठं? आता तुम्ही गावात समित्यात गठीत केलेल्या नाहीत, जर तुम्ही गावात समित्या गठीत केल्या असतात गावकऱ्यांनी अर्ज तिथे दिले असते। जर असं कोणाला वाटत असेल, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार बडेदादा तुमच्या म्हणण्यानुसार समजा जर असं वाटत असेल की लोकांमध्ये काय हाई कावा का अर्ज करत नाही, तर सरकारनं आदेश काढावे मराठवाड्यातल्या सगळ्या कलेक्टरांना आणि तहसीलदारांना की आम्ही प्रत्येक गावात हैदराबाद गॅझेट प्रमाणे जो GR काढलाय त्याप्रमाणे अभियान राबवतोय। ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे गॅझेटियर प्रमाणे त्याने अर्ज करा। ढिगची ढिग पडतील, लोकांच्या लक्षातच येईल नाही कुठं जायचं अर्ज घेऊन, कारण जनजागृतीचा अभाव आहे तुम्हाला वाटतंय? मी थोडं थांबा, जनजागृती लोकांमध्ये आहे, लोक म्हणतायत पण आम्हाला अर्ज करायचे आहेत, परंतु आता तिथं काही नाहीच आहे। तहसीलदाराकडे गेलं तर तो म्हणतो सरकारचे आदेश नाही, गाव लेवलवरती समित्या गठीत नाहीत, अर्ज घेऊन जायचं कुठं? पण काही जणांचं म्हणणं होतं की एकतरी प्रमाणपत्र गॅझेट प्रमाण दाखवा। 98 व्हायला झाले ना, 98 व्हायला झाले ना, मागचं विसरू नका, मागं लाखो लोक गेलेत आपल्या आरक्षणात, हे कुणी विसरू नका। बरोबर, पुढचं सुद्धा होणार आहे। हे आता अचानक का गैरसमज बाहेर काढला गेलाय मला माहित नाही का, मराठा समाजात, मराठा अभ्यासकात आणि मराठा समन्वयकामध्ये काही गैरसमज आमच्यात गरीबात पसरून देऊन काही वादक निर्माण करायचा आहे का काय माहित नाही, हे 7-8 दिवसात उघडं पडणच की हे खरंच समाज हितासाठी हा मुद्दा आता उकरून काढलाय का काही डावपेच याच्या पाठीमागे 7-8 दिवसात उघडं बोलण्याहून समोरच्याच्या लक्षातच येईल आता। परंतु मराठा समाजाच्या सगळ्या अभ्यासकानं, सगळ्या समन्वयकानं, काम करणाऱ्या सगळ्या बांधवानं गैरसमज करून घेऊ नका, कारण आपल्यात काय उचकवण्याचा प्रयत्न केला जातो। तुम्ही आम्हाला बोलणं, आम्ही तुम्हाला बोलणं, हे मात्र सगळ्यांनी मराठा समाजातल्यांनी समजून घेऊन आपण एकमेकावरती चिकलफेक करू नये। त्याचं कारण सांगतो, आपल्या मराठा समाजावर जळणारी संख्या प्रचंड आहे की मराठ्यांना आरक्षण मिळू नये। मी शेवटचं एक कमेंट करतो फक्त आणि मग तो नंतर तुम्ही बोला। माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागात म्हणलं जातं जमीन आहे पण ती नावावर नाही, नुसती जमीन असून उपयोग नाही, ती नावावर पाहिजे। मग जमीन नावावर झाल्यानंतर ती पडक असू द्या, आपण 2 महिन्यांनी, 1 महिन्यानं, 1 वर्षानं, 2 वर्षानं ती जमीन पडक नीट करू, आपल्या लेकरा बाळ त्याच्यावरती आपण उदरनिर्वाह करू शकतो, जगू शकतो, आपलं भविष्य घडू शकतो। तसाच हा प्रकार आहे। हैदराबाद गॅझेटियरचा GR हा निघाला म्हणजे ही मराठ्यांची राष्ट्रीय एक प्रकारची, जसं की 1994ला GR काढला गेला, आज तागायत 25-30 वर्ष झालं त्याला काढल्याला, आज सुद्धा ओबीसी समाजाचे बांधव प्रमाणपत्र काढतील, म्हणजे ती GR आता आयुष्यभरासाठी झाला। तसाच मराठवाड्यांच्या गॅझेटियरचा GR मराठवाड्यासाठी आज काय 75 वर्षानंतर योग पहिला आहे। ही आपली राष्ट्रीय, हे मराठा बांधवांनी समजून घ्या। आज ना उद्या आपण सगळे जाणार आहेत, फक्त गैरसमज मात्र नको, आपण एवढं मात्र मराठा समाजाने लक्षात घ्या आणि अभ्यासकांनी पण।